बाहेर नंदी आहे म्हणजे शिवालय आहे. आपण दर्शन घेऊयात ना गुरुवर. अर्थात शिवालय दिसणं हा केवळ योगायोग नाही देवानं. नंदी कसा आहेस? या वनात हे शिवालय आहे, तुला हा एकांत आवडतो आहे का? होय जालिंदरनाथ. महादेवांना भेटू ना? होय गुरुवर. आजोबा, तुम्ही काही बोलत नाही पहिल्यासारखं. सगळंच अचंबित करणारं आहे श्रीपाद. बुद्धी आणि तर्काच्या पलीकडलं आहे. काय बोलावं असाच प्रश्न पडतो. इथे ठेवा आणि तुम्ही जा. सुखी रहा. आई, आई. अगो बाई, तुम्ही आलात? अहो मी वाटच बघत होते तुमची. ह्यात काही दागिने आणि चलन आहे, देवासमोर ठेव. म्हणजे ज्या कामासाठी गेला होतास ते काम झालं म्हणायचं. काय चक्र फिरली ठाऊक नाही, पण आपोआप धन हातात आलं. सगळं श्रीपादमुळे. खरं आहे. तो म्हणाला ना की धन देवापुढे ठेव. देव समोरच आहे, त्याच्या हातात दे. हो, ते धन तुम्हाला मिळालं आहे. मला धनाचं काय करायचं आहे? आज खरंच खूप आनंदाचा दिवस आहे. लक्ष्मी आपल्या घरी परत आली याचीच ही साक्ष आहे.
आदेश अलख निरंजन। महादेव आम्ही आलो, आशीर्वाद असावा। गुरुवर, हे इथे वनात मंदिर कसं? कोणतेही मंदिर हे मुळात ऊर्जेचा स्रोत आहे। मंदिर आरती, पूजा, उत्सवाचं स्थान आहेच, परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते एक ध्यानगृहही आहे। पण ते लोकांना समजणार कसं? लोकांना ध्यानाची जीवन पद्धती शिकवायला हवी, तर त्यांना ध्यान ठाऊक होईल। मग ते गुरु सांगतील तसे पुढे जाऊ शकतात। पण अनेकांना देवाकडून इच्छा पूर्ण करून घ्यायच्या असतात। हरकत नाही, हरकत नाही, तोही एक मार्गच आहे। इच्छापूर्ती करून वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याची परंपरा आपल्याकडे आहेच, आणि परमेश्वर द्यायलाच बसले आहेत। त्यांना मागताना संकोच कसला? जालिंदर आणि रेवण शिवालयात आहे। मच्छिंद्र, गोरक्ष, गहिनी आणि मीन हे वनात नाही, परंतु मीनसाठी त्यांना शिवालय बांधायचं आहे। पण आता ह्या घटनेमुळे शिवतत्व काय आहे हे सगळ्यांना नव्याने समजेल। योग, तंत्र, ध्यान कितीही समजून घेतलं तरीही मला भक्तांचा भाव प्रिय आहे देवी। मी तिथेच रमतो, थांबतो, निवास करतो। आता भक्तांना हे समजेल की तुम्ही निर्गुण निराकार आहात, तसे सगुण साकारही आहात। मला भागवत कथा ही प्रिय आहे। मी ध्यानात असताना आणि ध्यानातून बाहेर आल्यावरही मला भागवत कथेचं श्रवण करायला अत्यंत आवडतं। त्यात जो गोडवा आहे तो कशातही नाही देवी। मी साक्षी आहे या घटनेची। पुन्हा चांगले दिवस आले, पहिल्यापेक्षा छान दिवस आले याचा आनंद वाटतोय। होय, एकदा का या मुलांचं अपंगत्व दूर झालं की सगळं काही उत्तम होईल। श्रीपाद ते करेल। श्रीपाद, हे काय? एवढी सगळी माणसं कुठून घेऊन आला? हे वाटसरू आहेत, भुकेली आहेत, म्हणून यांना घेऊन आलो। काही हरकत नाही, म्हणजे ह्या घरात पुन्हा अन्नदान सुरू होईल। अरे, एवढी माणसं? आजी, यांना जेवायला द्यायचं आहे। बरं, बसव त्यांना, मी स्वयंपाक तयार करायला घेते। आज ते इथेच राहते, बाहेर पाऊस आहे। अरे श्रीपाद, एवढ्या लोकांना राहायला आणलंयस? अगं असू दे आई,
त्याची इच्छा आहे ना राहावे तशी, मग राहतील आजच्या दिवस. पण एवढ्या लोकांचं करायचं तर 4 बायकांना सोबत घ्या. काही माणसांना आपल्याकडे पाठवून द्या. श्रीपाद, खूप मोठा घाट घातलायस बघ तू. श्रीपाद, मी पाहिलं म्हणून लगेच आलो. एवढी माणसं घरी? मी आणली आहे. माझ्यासाठी काही सेवा? यांना काय हवं व नको ते बघा. बर, या सगळ्यांनी, मी तुम्हाला बसवतो. या. हे कोण आहेत हे तुम्हाला ठाऊक नाही, पण कळेल. गुरुवर, सगळ्यांना माझा नमस्कार. शुभम भवतो. मी रामप्पा, मी शिवभक्त आहे. काल रात्री स्वप्नात मला एक खूप मोठी शिवपिंड दिसली. त्यातून एक गर्जना आली की उत्तरेकडून नाथ येत आहेत, त्यांची इच्छा पूर्ण करा. मी जागा झालो, पूजा केली, बाहेर पडलो, आपले दर्शन झाले. गुरुवर, आपण सांगा याचा अर्थ काय? आम्ही नाथ संप्रदायाचं कार्य करतो. हा जो मीननाथ आहे, याला वाटेत एक दिव्य शिवपिंड सापडली आणि त्याची अशी इच्छा आहे की ती शिवपिंड एका नवीन शिवमंदिरात स्थापन करावी. याचा अर्थ दृष्टांत खरा होता. मी व्यापारी आहे. श्री महादेवाच्या कृपेने माझ्याकडे विपुल धन आहे. मी या शिवालयाची जबाबदारी स्वीकारतो. बघितलंस मीन, आपण धन शोधायची किंवा कोणालाही मागायची आवश्यकता नाही. लक्ष्मी स्वतःहून चालत आली आहे. मला त्याचा प्रत्यय येतो आहे. आता ह्या शिवपिंडीचं प्रयोजन पूर्ण होणार. आपण माझ्या घरी चालावं गुरुवर. आपली सेवा करण्याची संधी द्यावी. नाही, आम्ही कोणाच्याही घरी जात नाही. सतत भ्रमण करत असतो आणि भिक्षा मागून जे अन्न मिळेल तेच ग्रहण करतो. आपल्याकडे आम्ही भिक्षेसाठी येऊ. गुरुवर, आपण आज्ञा दिली आहे. आता शिवालय उभं राहील हे निश्चित. उद्या सूर्योदय होण्यापूर्वी या शिवपिंडीची आपण प्रतिष्ठापना करूया. त्या अनुषंगाने तुम्ही मंदिर बांधा. त्यासाठी आम्ही थांबणार नाही. आपण जी जबाबदारी स्वीकारली आहे ती पूर्ण कराल याची आम्हाला खात्री आहे. जशी आज्ञा.
श्रीपाद, एवढी सगळी लोक तुलाच कशी भेटली रे? मी ओळखतो सगळ्यांना. श्रीपाद, तू कसं काय ओळखतोस? जुनी ओळख आहे. तुझं वय काय? जुनी ओळख म्हणजे किती? खूप जुनी आहे. तुम्ही त्याच्या आत्ताच्या वयावर जाऊ नका. तो काय म्हणतोय हे नीट समजून घ्या. यातलं कोणीच ओळखीचं नाही, गावातलं नाही, शेजारील वाडी वस्तीतलं नाही. श्रीपाद, आता तूच सांग कोण आहेत ते. आधी त्यांचं भोजन तर होऊ द्या. स्वयंपाक होत आलाय. तुम्ही बसण्याची तयारी करता का? आम्ही पानं वाढायला घेतो. मी सांगतो. मंदिरासाठी ही भूमी योग्य आहे. आदेश! अलख निरंजन! अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन, ओ अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन, ओ अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन. मी आता ही शिवपिंड तू इथे ठेव. मीन, शिवपिंडीची प्रतिष्ठापना झाली आहे. स्वतः गुरूंनी ही भूमी निश्चित केली आहे. अभिषेक झाला आहे. होय गुरुवर, ठाऊक नाही पण या शिवपिंडी सोबत माझं एक नातं निर्माण झालं आहे. त्यामुळं निघणं अवघड झालं आहे. मीन, तुझ्या इच्छेप्रमाणे इथे शिवालय उभं राहणार आहे. भविष्यात आपण जेव्हा इथून जाऊ तेव्हा इथे येऊन दर्शन घेऊ. ओम योगेशाय नमः.